नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। तर आत्ता आहे मी शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। तर त्यामध्ये कोपेश्वर मंदिर म्हणजे खिद्रापूरचे शिव मंदिर आज ते पाहणार आहे आपण। त्या मंदिराबाबत स्थान इकडेच का किंवा मंदिराबाहेर नंदी का नाहीत असे भरपूर तथ्य आहेत, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर चला आता मंदिरात जाऊ। या ठिकाणी पार्किंग आहे, इकडे पार्क होते आणि इकडून पुढे प्रवास चालू करायचा आहे। बा इकडे छोटी मोठी दुकानं आहेत आणि इथून आतमध्ये जायचं आपल्याला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृष्णा नदीच्या शांत काठावर उभं असलेलं एक अद्वितीय देऊळ खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर। दूरवरूनही याची भव्यता मन वेधून घेते। या मंदिराचं सौंदर्य इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की इतिहासकार म्हणतात याला दुसरं कोणतंही मंदिर तुल्य नाही। हे मंदिर पाहिलं की पहिला प्रश्न पडतो, इतकी भव्य आणि नाजूक शिल्पकला त्या काळी कशी घडवली गेली असेल। मंदिराची रचना 4 भागात विभागलेली आहे। गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि नृत्यमंडप। गर्भगृहात कोपेश्वर म्हणजेच भगवान शिवाची मूर्ती विराजमान आहे। अंतराळ व सभामंडपात सूक्ष्म शिल्पकला दिसते, तर नृत्य मंडपात तब्बल 48 कोरीव दगडी स्तंभ आहेत। प्रत्येक स्तंभावर वेगवेगळे नक्षीकाम दिसते। देवता, नर्तक, प्राणी, फुलं आणि भूमितीय आकृत्या। हे सगळं पाहताना असं वाटतं जणू दगडातली कला श्वास घेत आहे। मंदिरात प्रवेश करताना पहिल्यांदा दिसतो स्वर्गमंडप। छपराला निखळ आकाश उघडं ठेवलेलं, जिथून सूर्यकिरण थेट मंदिरात प्रवेश करतात। हे दृश्य म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक। स्वर्गमंडपाभोवती भिंतीवर कोरलेली शिल्प, रामायण, महाभारत आणि पुरातील प्रसंग, देवता, गंधर्व, अप्सरा, प्रत्येक आकृती जिवंत वाटावी अशी, जणू त्या दगडात प्राण आहे। या मंदिरात नंदींची मूर्ती नाही, हेच याचं मोठं वैशिष्ट्य। लोककथा सांगते, सतीच्या देहत्यागानंतर शिव व्याकुळ झाले। रौद्र रूप धारण केलेल्या शंकराला शांत करण्यासाठी विष्णू आणि ब्रह्मा यांनी त्यांची पूजा केली। त्यातून जन्म झाला कोपेश्वर या रूपाचा। त्या प्रसंगी नंदी नदीत स्नानाला गेल्याने तो येथे उपस्थित राहिला नाही, म्हणून आजही कोपेश्वर मंदिर नंदीविनाच अनोखं मंदिर म्हणून ओळखलं जातं। मंदिराच्या प्रत्येक खांबावर, प्रत्येक दारावर आणि प्रत्येक शिल्पावर जणू काळ थांबून बसलाय। एकदा आत गेल्यावर बाहेरचं जग विसरून जातं, फक्त शांती, अध्यात्म आणि सौंदर्य उरून राहतं। कृष्णा नदीच्या शांत प्रवाहासोबत कोरीव शिल्पांची साक्ष देणारं हे मंदिर आपल्याला इतिहासाच्या सहस्रावधी वर्षांच्या प्रवासात घेऊन जातं। कोपेश्वर मंदिर म्हणजे दगडी वास्तू नाही, तर शिलाहार व यादव राजवटीच्या वैभवाची, त्या काळच्या कलाकारांच्या कौशल्याची आणि भक्तिभावाच्या परंपरेची जिवंत स्मृती आहे। म्हणूनच खिद्रापूरला गेल्यावर या मंदिराला नक्की भेट द्या, कारण कोपेश्वर हे मंदिर म्हणजे कालचक्रात अढळ उभं राहिलेलं शिवाचं दैवी प्रतीक आहे।
आज हजारो भाविक दरवर्षी येथे दर्शनाला येतात. पण कोपेश्वर मंदिराचं खरं सौंदर्य कॅमेऱ्याने नाही तर मनाच्या डोळ्यांनीच पाहता येतं. खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर म्हणजे शिल्पकलेतून प्रकटलेली भक्ती आणि भक्तीमधून उमटलेली कला. हे फक्त मंदिर नाही तर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाचं जिवंत प्रतीक आहे.